Yes, so what we have started? MCQs of digestion and absorption, human nutrition, right? Okay, so you are done with this? चालेल, first answer काय मग? Frenulum, yes. आणि tongue anteriorly attached असते की posteriorly? Posterior. मग हे frenulum tongue ला posteriorly attach करते की dorsally attach करते? Ventrally attach करते. Ventrally. Buccal cavity चा floor ला attached असतात, that is frenulum. Human dentition. काय answer आहे second चा? अरे in human all teeth are, yes Shravani. D केलंय. D. All teeth are diaphodont, thecodont and heterodont. Diaphodont म्हणजे किती वेळेस येतात? 2 times. Thecodont म्हणजे सॉकेट मध्ये embedded आहे आणि heterodont म्हणजे काय? Different types of teeth. Answer is some teeth are diaphodont and all are thecodont. Because premolars ते एकच येतात ना लाईफ मध्ये, ते infants ला नसतात. Premolars 2102 फॉर्म्युला आहे ना premolars चा. So premolars एकच येतात. Permanent teeth. Right? So some are diaphodont and all are thecodont. डेंटल फॉर्म्युला ऑफ मॅन. आता यांनी आपण 3 डेंटल येस व्हेरी गुड. आपण 3 डेंटल फॉर्म्युला बघितले, बेबीचे, मॅनचे आणि 18 इयर्स. 18 इयर्स शक्यतो विचारत नाही, इन्फंटचा विचारतात नाही, तर मॅन म्हटलं असेल तरी आपण हेच कन्सिडर करायचं की मोठा. मग काय सी. व्हेरी गुड. रिगार्डिंग टीथ, पिक आउट द फॉल्स स्टेटमेंट. सांगा. डी. टीथ आर मेनली मेड अप ऑफ एनिमल. व्हेरी गुड. बाकी सगळे करेक्ट आहे, राईट? येस. मिल्क टीथ, प्रीमोलर्स आर ऍबसेंट. बघा इथे पण दिलंय, ते एकच येतात. व्हेरी गुड. मेडअप ऑफ म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात, पण कॅल्शियम आणि फॉस्फेटने टीथ बनतात, त्यांचं कव्हरिंग एनिमल असतं. हे रॉंग आहे. बॉईज, आता बॉईजला सांगू द्या. व्हॉट इज आन्सर ऑफ फिफ्थ? बोलो बोलो बोलो. चूज द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. फिफ्थचा आन्सर काय? Posterior part of esophagus has circular muscle and gastroesophageal sphincter. Pyloric wrong विचारलाय. Pyloric stomach leads to small intestine by an opening called as pylorus. When the food passes through the pharynx, the glottis closes the epiglottis and villus of small intestine consisting of capillaries, network and small. Bolo. Shravani, Harshita. D. When the villus small intestine consisting of capillaries, network. Correct है. अरे सीन करेक्ट आहे ना. फॅरिंग्स कडनं झाल्यावर थोडी ना ग्लॉटिस एपिग्लॉटिस. एक तर हेच करते की ग्लॉटिस क्लोजेस द एपिग्लॉटिस. नाही, एपिग्लॉटिस क्लोजेस द ग्लॉटिस. ग्लॉटिस जागा आहे, त्याला फ्लॅप लाईक कव्हरिंग म्हणजे एपिग्लॉटिस आहे. आणि हे इथे रॉंग आहे. ठीक आहे. जेव्हा फूड फॅरिंग्स मधनं जातं त्याला दुसरा ऑप्शन काय असतो? नेझल कॅव्हिटी, सॉरी ट्रकियाकडे जायचा. मग तेव्हा ग्लॉटिस क्लोजेस द एपिग्लॉटिस नाही, कव्हरिंग कोण आहे? एपिग्लॉटिस. सो हे याला कव्हर करतं. स्विच असायला पाहिजे. ओपनिंग काय? ग्लॉटिस. कव्हरिंग काय? एपिग्लॉटिस. मग ग्लॉटिस एपिग्लॉटिसला कव्हर करतंय का? नाही. काय कव्हर करतंय? एपिग्लॉटिस क्लोजेस द ग्लॉटिस. मग हे असायला पाहिजे. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. Stomach located in the upper left portion of abdominal cavity has 4 parts. कुठले कुठले? Yes, cardiac, fundus, body नाही दिलाय, so pylorus. Very good. The inner wall of stomach bears longitudinal folds of, बोला काल झालं हे, Ruge. Good. Select the correct sequence. बोला. Duodenum, मग jejunum, then ileum. अरे सी कसं काय? नीट बघा. बर तुम्हाला आता नाही केलं इथे लक्ष द्या. काय? डिओडेनम, नंतर जेजुनम, त्याच्यानंतर इलियम, इलियम नंतर अपेंडिक्स, मग सीकम आणि मग कोलॉन रेक्टम. मग काय आन्सर आहे? बी आहे. ही डायग्राम मायक्रोविलायची डायग्राम आहे. ठीक आहे. जे 8th 9th हे सांगा. 9th काय? आता येल्लो कलरच्या आणि मी लॅक्टियल असतं, लक्षात ठेवा. लिम्फ वेसल येल्लो कलरचे असतात. मग ए म्हणजे काय असेल? लॅक्टियल. बस हेच आन्सर आहे. पण तरी पण आपण बघू. बी म्हणजे काय असतं? तर इथे 2 असतात, जे ब्लड घेऊन जातात आणि ब्लड घेऊन येतात. रेड म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड, ब्लू म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड. आर्टरीज नेहमी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि वेन म्हणजे आपल्याला दिसतं वेन्स असतात ना, या ब्लू कलरच्या हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. त्या सुपरफिशियल असतात म्हणून दिसतात. आर्टरीज डीपली सिच्युएटेड असतात म्हणून त्या दिसत नाही.
राईट. मग रेड काय दाखवलंय, बी काय ब्लू कलर आहे आणि सी म्हणजे रेड आहे. मग सी काय असेल, आर्टरी, आणि बी काय असेल, वेन. ठीक आहे, किंवा कॅपिलरीज यू कॅन से. आणि ई काय असेल, वेन, ब्लू कलरची आहे ना, राईट. आणि हा डी वाला पार्ट कुठला होता सांगा, क्रिप्स ऑफ लिबर्कन. तुम्ही डायग्राम काढली आहे, मायक्रोविला आणि जो खाली गेलेला पार्ट आहे हा काय, क्रिप्स ऑफ लिबर्कन. याच्याकडे पेनिथ सेल असतात ज्या लायसोझाइम सिक्रीट करतात. ओके, अन एन्झाइम टू किल द बॅक्टेरिया. सांगा हे ए म्हणजे काय, आउटर मोस्ट लेअर कुठली होती, अरे सेरोसा. त्याच्यानंतर बी कुठली लेअर आहे, मस्क्युलरिस, देन सब म्युकोसा, देन म्युकोसा, आणि मग ल्युमेन. कोणता आहे माझं, बी ना, अच्छा सी, सॉरी, हा सी. इन लार्जेस्ट ग्लँड इज, कोणती ग्लँड आहे लार्जेस्ट ग्लँड, येस पॅरोटिड ग्लँड आहे. आणि पण मग ती कुठे लोकेटेड आहे, तर दोन्ही पॅरोटिड दिलंय पण इथे ते बोलताय की टंगच्या खाली आहे. नाही, पॅरोटिड कुठे प्रेझेंट आहे, इन फ्रंट ऑफ हियर. व्हेरी गुड. विच एन्झाइम्स आर प्रेझेंट इन सलाइवा, प्रतीक्षा. व्हेरी गुड, अमायलेज आणि लायसोझाइम. व्हेरी गुड. कफर सेल्स आर असोसिएटेड विथ, हे लिहिलेलं नाही आपण, लिव्हर सोबत असोसिएटेड असतात. WBC चाच टाइप आहे. मग लिव्हर मध्ये मॅक्रोफेजेस जेव्हा ते टॉक्सिक डिटॉक्सिफिकेशनला जे हेल्प करतात त्या कफर सेल्स असतात. ब्रुनर्स ग्लँड आर फाउंड इन, काल मी सांगितलं होतं, लिहिलं नव्हतं, कुठे असतं, डिओडेनम. व्हेरी गुड. विच सेल्स ऑफ क्रिप्स ऑफ लिबर्कन सिक्रेट्स अँटीबॅक्टेरियल लायसोझाइम, आत्ताच सांगितलं, जस्ट. अरे इतकं पण जस्ट नाही. लिव्हरचा होता ना कफर सेल, क्वेश्चन काय, पेनिथ सेल्स. आता म्हटलं ना, क्रिप्स ऑफ लिबर्कन कडे पेनिथ सेल्स आहे ज्या लायसोझाइम सिक्रेट करतात, विच इज अँटीबॅक्टेरियल. फाइंड आउट द करेक्टली मॅच्ड पेअर. व्हेरी गुड, कारण की HCl कोण सिक्रेट करतं, ऑक्झॅन्टिक किंवा परायटल सेल. म्युकस, गॉबलेट सेल. पॅन्क्रियाटिक ज्यूस, पॅन्क्रियाज. काय, झायमोजेनिक सेल्सलाच अजून काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज चीफ सेल्स, पेप्टिक सेल्स, झायमोजेनिक सेल्स. हेपॅटिक लोब्यूल कोणाकडे असतात, ते हेक्झॅगन मध्ये स्ट्रक्चर सांगितलं होतं मी तुम्हाला, सी ऑप्शन आहे. बरं ठीक आहे, चला इथे सांगा मला, हेपॅटिक लोब्यूल कोणाकडे असतात, त्याला कव्हरिंग जे हेपॅटिक लोब्यूलचं ते ग्लिसन्स कॅप्स्यूल असतं. ब्रुनर्स ग्लँड, म्युकोसल ग्लँड. व्हेरी गुड. क्रिप्स ऑफ लिबर्कन, बेस ऑफ विलाय, विलायच्या बेसला पाहिलं ना आपण. क्रिप्ट ऑफ, इकडे लक्ष द्या, हा स्मॉल इंटेस्टाइनचा पार्ट आहे. हे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन याला विलाय म्हणतात. आणि हा जो खाली गेलेला पार्ट आहे ना, दिस इज कॉल्ड अ क्रिप्ट ऑफ लिबर्कन. मग इथे काय, क्रिप्ट ऑफ लिबर्कन काय, मायक्रोविलायचा बेस आहे. स्फिंक्टर ऑफ ओडी, हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट, राईट, आठवतंय तिथे लिहिलं होतं आपण. आणि सिस्टिक डक्ट कोणाची असते, गॉल ब्लॅडरची. गुड. सिलेक्ट द करेक्ट सिक्वेन्स ऑफ कंडक्शन ऑफ बाईल फ्रॉम लिव्हर टू स्मॉल इंटेस्टाइन. हेपॅटिक डक्ट मधनं सिस्टिक डक्ट, सिस्टिक डक्ट गॉल ब्लॅडर. व्हेरी गुड. 19th, ड्युरिंग प्रोलॉंग्ड फास्टिंग म्हणजे काय, खूप वेळ फास्ट आहे, कुठला सिक्वेन्स, हे तुम्हाला रेस्पिरेशनचा क्वेश्चन आहे. आम्ही तुम्हाला तिथे खूपदा सांगितलं होतं की जर खूप मोठा फास्टिंग कंडिशन असेल तर काय, बी. कुठे बी, कार्बोहायड्रेट, फॅट्स. व्हेरी गुड. प्रोटीन लास्टला असतं ना. Man is not able to digest cellulose whereas other herbivore animal can, because of what? क्वेश्चन कळला काय, आपल्याकडे ना सेल्युलोज आपण डायजेस्ट नाही करू शकत, म्हणून आपल्याकडे आधी अपेंडिक्स होतं. पण आता ते पण काय होतं, आपण कुक्ड फूड खातो, मग प्लांटच्या सेल्युलोज कुठे, सेलवॉल कडे ना प्लांटच्या. मग ते जेव्हा कुकरमध्ये आपण लावतो ना, तेव्हाच ते सेल्युलोज काय होऊन जातं, ब्रेक, म्हणून आपल्याला डायजेस्ट करायची तितकी गरज पडत नाही. आधी रॉ फूड खायचंय, तर त्याच्यामुळे त्यांना अपेंडिक्सची गरज पडायची, राईट. आणि मग आता आपण आता अजून सुद्धा सेल्युलोज डायजेशन नाही करू शकत, पण ॲनिमल्स करू शकतात. त्याचे हे कॅटल्स आहेत, दे कॅन डायजेस्ट सेल्युलोज. काय रिझन असेल त्याच्या मागचं, आपल्याकडे ते मायक्रोब्स नाही आहेत जे त्यांच्याकडे. वी डोंट हॅव दॅट फ्लोरा. फ्लोरा इज इन द सेन्स मायक्रोब्स, मायक्रोबियल आपल्याकडे ते कंटेंट नाहीये जो त्यांच्याकडे आहे. आपल्या बॉडीमध्ये मायक्रोब्स खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज दे ऑल्सो हेल्प्स इन डायजेशन. मग त्याच्यामुळे द कॅटल्स कॅन डू दी डायजेशन. तुम्ही ऐकलं असेल ना, बायोगॅस वगैरे कसं काय म्हणतात, ते सेल्युलोज वगैरे डायजेस्ट करणारे बॅक्टेरिया असतात त्यांच्याकडे, right? Because man does not have the microbial flora that digests the cellulose in other animals, methanogens.
The digestion of starch by amylase is completed in. अच्छा 21 पासून पुढे बाकी आहे का? अच्छा इकडचे पण केले असेल. 26 कार्बोक्सी पेप्टिडेज इज अन एन्झाइम सिक्रेटेड बाय. आपण तिथे फक्त प्रो कार्बोक्सी बिकॉज इनएक्टिव्ह होतं. 27 मग आता अजून कुठले केलेत? नाही केलेत ना? अच्छा ठीक आहे चला. आता इकडनं करा. 27 आणि हे जे पण दिसतात. Hmm. 10 minutes, do that, then we'll
करू चेंज. कुठला चालू आहे? 24. अरे थोडं स्पीड अप चला. 10 मिनिट्स फक्त आपल्याकडे 48 क्वेश्चन्स आहेत.
व्हेरी गुड. सो कुठलं वाक्य येतं आपलं 20th हे झालं. हा, द डायजेशन ऑफ स्टार्च, हा हे पण चालत ना. द ऑप्टिमम पीएच फॉर द एन्झाइम ट्रिप्सिन इज, हे तुमच्या बायोमॉलिक्यूल वाला पार्ट आहे. 21 मग. अरे 30% डायजेशन स्टार्टचं कुठे होतं, माउथ मध्ये, आणि 70% कुठे लिहिलंय बघा ते जरा. अरे चेक इट. स्टमक मध्ये कार्बोहायड्रेट डायजेशन तरी होतं का? स्टमक काय स्टमक, अमायलेज म्हणजे स्टार्चचं डायजेशन करतंय, आणि स्टमक मध्ये फक्त प्रोटीनचं डायजेशन होतं ना. कार्बोहायड्रेट कुठून आलं? चेक करा एकदा, डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट टॉपिक बघा. डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, तुम्ही लिपिड पर्यंत पोहोचले. तुमच्याच नोटबुक मध्ये तुम्हाला हेडिंग्स नाही मिळत का? डायजेशन ऑफ कार्ब्स सापडलं, तिथे स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत जा. काय लिहिलंय तिथे? 70%. मला माहिती तुम्ही काय लिहिलंय. मग पॅनक्रियाटिक अमायलेज काम करतं ना, तेव्हा जाऊन राहिलेलं. मग काय आन्सर येईल? डिओडेनम. स्टमक कडे होतच नाही ना डायजेशन त्याचं. द ऑप्टिमम पीएच फॉर द एन्झाइम ट्रिप्सिन इज 2. एंटेरोपेप्टिडेज एन्झाइम इज प्रेझेंट इन, सांगा. एंटेरोपेप्टिडेज म्हणजेच एंटेरोकायनेज. इंटेस्टाइनचा कसं ते लिहून ठेवा. एंटेरोकायनेज म्हणजेच एंटेरोपेप्टिडेज. Analyze the following statements regarding to the starch digestion. Separate true and false statements. Right? बोला आता. Digestion of starch starts from mouth. Is it correct? Mouth म्हणजेच oral cavity. Yes, this is correct. Around 30% of starch is digested in stomach. Is it correct? Wrong. कुठे होतं? Mouth मध्ये होतं 30%. Right? Digestion of starch requires action of pancreatic juice. लागतोय का pancreatic juice? स्टार्चच्या डायजेशन साठी. व्हेरी गुड. आता काय केलं? 70% डायजेशन कोण करताय राहिलेलं? पॅनक्रियाटिक अमायलेज ना. कुठून आला पॅनक्रियाटिक अमायलेज? पॅनक्रियाटिक ज्यूस कडनं आला ना. सो डेफिनेटली इट रिक्वायर्स. थर्ड करेक्ट आहे. डायजेशन ऑफ स्टार्च इज कम्प्लीटेड इन लॉंगेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल. बरोबर आहे. कसं काय कुठे कम्प्लीट होतं डायजेशन ऑफ स्टार्च? स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन हा लॉंगेस्ट पार्ट आहे ना, 6 मीटरचा आहे. आपला एक साडी एवढा आहे. लॉंगेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनाल स्मॉल इंटेस्टाइन. मग करेक्ट आहे, तिथे कम्प्लीट होतं. सो 1 is correct, 3 is correct, and 4 is correct, and 2 is false. First answer. फक्त आहे तसे क्वेश्चन्स विचारले तरच आन्सर करतात ना. थोडे इकडून तिकडून विचारले तर कन्फ्युज होतं. आणि हेच असतं सीईटी नीट, हेच आहे ते. आपण एमसीक्यूज घेतो म्हणून तुम्हाला कळतं. डायरेक्ट सुरू केलं तुम्हाला कळणार आहे डेप्थ काय असते. आता आपण शिकलो कसं आहे आणि ते क्वेश्चन्स कसं विचारतात. ॲज अ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही येणार. याला असं म्हणतात नॉलेज अप्लाय करणार, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. The digestive enzyme that is not found in human pancreatic juice is. सांगा, पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय नसतं? अमायलेज असतं का? ट्रिप्सिन असतो का? ट्रिप्सिनोजेन म्हणजेच ट्रिप्सिन. राईट? लायपेजेस, त्याला स्ट्रिप्सिन म्हटलं होतं आपण. न्यूक्लिओटाइडेज आणि न्यूक्लिएजेस काय नसतं? न्यूक्लिओटाइडेज नसतं. न्यूक्लिएजेस, डीएनएचा आरएनएचा मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं कर्ली ब्रॅकेट करून न्यूक्लिएजेस लिहा. हे सकस एंटेरिकस कडे, मग हे नसतं. कार्बॉक्सीपेप्टिडेज हे झालं आपलं. काय होतं याचं आन्सर? हा, पॅनक्रियाज. सांगा आता, स्टमक मध्ये फॅट्स इंटू मीजल्स, पहिलं करेक्ट आहे का? नाही, स्टमक मध्ये नाही होत लिपिडचं डायजेशन. राईट? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये प्रोटीन अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं पेप्सिनच्या हेल्पने. येस और नो? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये स्टार्च अमायलेज डायसॅकराइड मध्ये कन्वर्ट होतं का? करेक्ट आहे. डिओडेनम मध्ये ट्रायग्लिसराइड्स ट्रिप्सिनच्या हेल्पने मोनोग्लिसराइड कडे जातं का? नाही. मग करेक्ट कुठलं याचा म्हटलं? व्हेरी गुड. हे का इनकरेक्ट आहे? बिकॉज स्टमक मध्ये फॅटचं डायजेशन होतच नाही. हे का इनकरेक्ट आहे? बिकॉज पेप्सिन हा स्मॉल इंटेस्टाइन मध्ये नसतोच, तो स्टमक कडे असतो. हे का इनकरेक्ट आहे? ट्रिप्सिन प्रोटीनच्या डायजेशन साठी आहे, ट्रायग्लिसराइड म्हणजे फॅट आहे. मग काय करेक्ट आहे? सी करेक्ट विचारलं होतं यावेळेस. राईट? डायजेशन ऑफ लॅक्टोज बाय द ऍक्शन ऑफ लॅक्टेजेस काय? व्हेरी गुड. बायोमॉलिक्युलचा क्वेश्चन आहे. राईट? ग्रॉस कॅलरी फिजियोलॉजिकल व्हॅल्यू इज दिस. हे तुम्ही दिलेलं नसेल की कॅलरिफिक व्हॅल्यू त्याची. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर इनकरेक्ट? कुठलं इनकरेक्ट आहे?
against absorption of water. Small monosaccharide. नाही, सेकंड. बिकॉज ग्लुकोज अमाइनो ऍसिड ने फ्रक्टोजला आपण बोललो होतो की कॅरियर प्रोटीन लागतं. तुम्ही बघा ते फॅसिलिटेटेड डिफ्युजन ट्रान्सपोर्टच्या पुढे तुम्ही फ्रक्टोज लिहिलेलं आहे, सम अमाइनो ऍसिड है ना. द फॅट्स अब्सॉर्ब्ड फ्रॉम द गट. गट काय असतं मला आता सांगा. गट आणि एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये काय डिफरन्स आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे एलिमेंटरी कॅनल प्लस डायजेस्टिव्ह ग्लँड्स. एलिमेंटरी कॅनल म्हणजे फक्त ते ट्यूब जी माउथ पासून येण्यापर्यंत असते आणि गट जे फॅरिंग्स इसोफेगस पासून येण्यापर्यंत असते त्याला गट बोलतो आपण. जनरली स्टमक न ते स्मॉल इंटेस्टाइन वगैरे दॅट इज गट. So the fat absorbed from the gut and are transported to the blood in the form of fat absorbed. इंटेस्टाइन मधनं फॅट तिकडे कसं अब्सॉर्ब होतं, कुठल्या फॉर्म मध्ये अब्सॉर्ब होतं. ब्लड वेसल मध्ये किंवा लॅक्टेल मध्ये. कालचा अब्सॉर्प्शनचा टॉपिक येणार आहे. कायलोमायक्रॉन्स ड्रॉ केलाय ना तुम्ही. त्या मीजल्स असतात, त्याला प्रोटीन कोट लागतं आणि मग ते अब्सॉर्ब होतात. तुम्हाला जर क्वेश्चन नाही कळला ना, एटलीस्ट तुम्ही आन्सर तर बघा. लाइपोसोम असं काही लिहिलंय का आपण ह्या नोट्स मध्ये. नाही लिहिलंय. केमोमायक्रॉन काय लिहिलंय. नाही. काय लिहिलंय. मीजल्स नाही तर कायलोमायक्रॉन. एटलीस्ट तो टॉपिक कुठे ते चेक केलं असतं तरी आन्सर मिळालं असतं. कायलोमायक्रॉनच्या फॉर्म मध्ये ते अब्सॉर्ब केले जातात. राईट. मीजल्स बनतात डायजेशन नंतर फॅटच्या. मग जेव्हा त्याला प्रोटीनचं कोड दिलं जातं त्याने इट बिकम्स कायलोमायक्रॉन आणि मग ते विलाय मधनं तिकडे लॅक्टेल मध्ये अब्सॉर्ब केले जातात. The primary function of large intestine in man is. Large intestine काय काम. एक्स्ट्रॅक्शन ऑफ वॉटर म्हणजे पाणी काढून घेणं इंटेस्टाइन मधनं म्हणजे अब्सॉर्ब करणं. Which of the following is not produced from the small intestine. काय नाही बनवत. अरे चार्ट येणार आहे तुमच्याकडे, काय नाही बनवत त्यातलं. गॅस्ट्रीन कोण बनवतं. जी सेल ऑफ स्टमक ना. बस मग बाकीचे बनवतात. आता हे पॅन्क्रिओमायसिन काय असतं. पॅन्क्रिओमायसिन पण एक एन्झाईम आहे. आपण सिक्रेटिन आणि कोलेसिस्टम गायडिन बोललो तसं पॅन्क्रियाटिक ज्यूस साठी पॅन्क्रिओमायसिन. ते अजून डिटेल मध्ये गेले तर. पण हे तर डेफिनेटली नाही बनवत ना गॅस्ट्रीन. With jaundice indicates the damage of liver. Very good. Indigestion does not occur due to. कोणामुळे इंडायजेशन नाही होत. कशामुळे नाही होत. Very good. PEM, that is protein energy malnutrition causes dash in infant and children. आणि infant and children मध्ये काय डिफरन्स आहे. Infants means below 1 year age, children म्हणजे 1 to 3 year. मग छोट्यांमध्ये काय होतं. मेरास्मस आणि नंतर क्वॉशीवर्कर म्हणजे हे आणि हे. What is wrong about marasmus? Deficiency of protein में होता. करेक्ट है. ओके. इन्फंट्स मध्ये होता. दिस इज ऑल्सो करेक्ट. Replacement of mother milk by the food with the protein calorific value. Correct है. In symptoms include emaciation of body, thin limbs, dry wrinkle skin, decline growth in body weight, mental retardation. Wait, and mental retardation. रिंकल स्किन नाही लिहिलंय का बघा तर एकदा. लिहिलंय त्याच्यात मेरास्मस मध्ये. मग फर्स्ट आहे. कारण की मेरास्मस प्रोटीन आणि कॅलरिफिक व्हॅल्यू दोघांमुळे होतं ना. डेफिशियन्सी ऑफ फक्त प्रोटीन नाहीये. काय कॅलरिफिक व्हॅल्यू पण आहे. क्वॉशीवर्कर फक्त डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन होतं. Which of the following symptoms is present only in क्वॉशीवर्कर but it is absent in मेरास्मस. कुठला येतं. एक्सटेन्सिव्ह एडिमा, स्वेलिंग. हे कोणामध्ये होतं. क्वॉशीवर्कर मध्ये होतं. मेरास्मस मध्ये स्वेलिंग नसते म्हणून ते एकदम बारीक दिसतात ना. ओके. एनी कन्फ्युजन. पक्का आले तुम्हाला 90% जरी आले आता डिरेक्टली असं घेतलं देन ऑल्सो इट इज गुड.
90% इन द सेन्स जेवढे एमसीक्यूज केले 40 मध्ये तुम्हाला 30 जरी परफेक्ट येतात 35 जरी येतात ठीक आहे एकदम इमिडिएट चॅप्टर संपल्या मग बाकी तर येतील सो प्रॅक्टिस करत राहा फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अ न्यू चॅप्टर सो बी देअर ठीक आहे इट्स इंटरेस्टिंग चॅप्टर स्केलेटन अँड मूवमेंट बोन्स आहेत मसल्स आहेत ठीक आहे इम्पॉर्टंट आहे अँड बिकॉज त्यांनी जे बोर्डच्या बुकमध्ये दिलं इट इज व्हेरी वास्ट खूपच मोठं आपल्याला त्या पीएचडी नाही करायचं सो जेवढं आपल्याकडनं तुमच्याकडनं होणार आहे आपण तेवढं करणार बिकॉज दिस चॅप्टर इज नॉट देअर फॉर जेवढं त्यांनी कंटेंट दिलंय नीटचं कंटेंट वेगळं आहे आणि ह्यांचं कंटेंट वेगळं आहे सो विल गो थ्रू एनसीईआरटी फॉर नीट एक्झाम ओके सो एनी कन्फ्युजन इन दिस चॅप्टर ज्यांचं होमवर्क बाकी आहे यू हॅव टू कम्प्लीट इट ॲज अ होम ठीक आहे तो करायचा लिहायचा आहे कुठला समजला आता काय होतं राज होमवर्क हे काय ते लास्टला जे डिसऑर्डर्स सांगितलेत इंडायजेशन वगैरे यू हॅव टू राईट अ शॉर्ट नोट ऑन दॅट अँड बी रेग्युलर ना आकाश आपला क्लास ना 7:30 ला असतो माइंड इट